सुनील तटकरे भोरमध्ये आहेत। भोरमध्ये अनंत थोपटेंच्या भेटीसाठी तटकरे आता दाखल झाले। सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारेंनी भेट घेतल्यानंतर आता तटकरे देखील थोपटेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना आता वेग आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे हे भोरमध्ये अनंत थोपटे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। हॉटेल ताज लँड्समध्ये शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास बैठक। मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव, दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डीच्या जागेसाठी मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये काल रात्री उशिरा भेट। मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। भेटी होतच असतात। राज ठाकरेंच्या भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, लवकरच जागावाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती। जे समविचारी एकत्र येत असतील त्यांचं आम्ही स्वागत करू, शंभूराज देसाई यांची मनसे भाजप युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया। राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत बैठक, अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा। शरद पवारांच्या निवासस्थानी मवियाची जागावाटपावर खलबत, 1-2 दिवसात जागावाटप अंतिम निर्णय होणार। बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। मवियाच्या बैठकीत वंचितकडून नवा प्रस्ताव, 6 जागांची मागणी, तर सांगली भिवंडीचा पेच आज संध्याकाळपर्यंत सुटण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊत यांची माहिती। वंचितकडून नव्या पर्यायाची चाचपणी, बीआरएस वंचितसोबत युती करण्यासाठी इच्छुक, केसीआर आणि आंबेडकरांमध्ये फोनवरून चर्चा। विरोधकांवर पातळी सोडून टीका करू नका, विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात पण तुम्ही योग्य भाषा वापरा, मुख्यमंत्री शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना सूचना। राजू पारवे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। राजू पारवे रामटेकमधून उमेदवार असण्याची शक्यता। बच्चू कडूंनी बोलावली प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता। आजच्या बैठकीत प्रहारची भूमिका स्पष्ट होणार। मतदानापुरतं प्रहारला गृहीत धरलं जातं, त्याचा बदला घेतला पाहिजे, वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडूंचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायम। विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। वडेट्टीवार मुलगी शिवानीसाठी आग्रही, सध्या वडेट्टीवार आणि शिवानी दिल्लीत तळ ठोकून। यवतमाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भावना गवळींची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत ही बैठक। उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। कोळेकर मठाच्या मैदानावर संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची विराट सभा। सांगलीच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये नाराजी वाढली। मिरजेतील उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच। अतुल सावे यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, तर भागवत कराड यांच्याकडून यापूर्वीच उमेदवारीसाठी लॉबिंग। शिवतारे 2 दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। पुन्हा विजय शिवतारे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार। बारामतीच्या जागेसंदर्भात शिवतारे भूमिका मांडणार। शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवारांचा तोल सुटला। अजित पवार संवेदनशील असल्यानं त्यांना पश्चाताप झाला असेल, शरद पवारांच्या बहीण सरोज पाटलांचं हे वक्तव्य। भाजपचा शरद पवारांवर रोख, शरद पवारांना संपवलं की राज्यावर सत्ता मिळवता येईल असं भाजपला वाटतंय, शरद पवारांची बहीण सरोज पाटलांची टीका। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार। लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून अखेर उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळेंगेंना उमेदवारी। 3ऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेसाठी मतदान होणार। नाशिक लोकसभा निवडणुकीत आता महंतांची उडी। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती लोकसभेच्या मैदानात उतरलेत। त्र्यंबकेश्वरमधून 10 आखाड्यांमधून महंत सिद्धेश्वरानंद उमेदवार असतील। पुण्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संघाची तयारी पूर्ण। संघातर्फे पुण्यात घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार। नांदेडमध्ये काँग्रेस नेते रवींद्र चव्हाण यांचा बेबाकी प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात अर्ज। रवींद्र चव्हाण नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार। नागपुरात वाहनांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकं तैनात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी तैनात।
QR कोडनं निवडणूक कर्मचाऱ्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलाय पायलट प्रोजेक्ट. राजकीय पक्षांचे बॅनर 24 तासात हटवा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. आज संध्याकाळपर्यंत सर्व राज्यांना याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार. आनंदाचा शिधा 2 महिने बंद. आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध. होळी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आचारसंहितेचं अडसर. बारामतीत उद्या 2 व्यापारी मेळाव्यांचं आयोजन. दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार. भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती. राजेंद्र मिरगणे यांची निवड 3 वर्षांसाठी असणार. किशोरी पेडणेकरांना 18 एप्रिलपर्यंत दिलासा कायम. पेडणेकरांनी दिलाशासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पेडणेकरांवर कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्याचा आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार. ईडीकडून अरविंद केजरीवालांना 9व्यांदा समन्स. अरविंद केजरीवाल पुन्हा कोर्टात दाद मागणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12,000हून अधिक पोस्टर्स उतरवण्यात आले. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर बॅनर्स हटवण्याचं काम. अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन सज्ज. जळगावच्या वरणगाव पोलीस प्रशासनाचा रूट मार्च. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. नाशिक जिल्ह्यातील 2 लाख मतदार पोस्टल मतदानासाठी पात्र. शासकीय कर्मचारी, पोलिसांसह दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश. माढा लोकसभेची निवडणूक प्रक्रिया माढ्यातच होणार. तहसील कार्यालयाच्या धान्य गोदामात प्रक्रिया राबवणार. माढा प्रशासकीय बचाव समितीच्या मागणीला यश. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाणमध्ये 23 तारखेला मनोज जरांगेंची सभा. जरांगेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी भाव. 17,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यानं शेतकरी समाधानी. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शासनाकडून दखल. वन हक्क धारकांना 133 शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश. अहमदनगरच्या राहता बस स्थानकात दारू पिऊन धिंगाणा घालणारे कॅमेऱ्यात कैद. पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी. नागरिकांची मागणी. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग. शेतकऱ्यांचा 60 क्विंटल कापूस जळलाय. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान. धाराशिवच्या बेंबली येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत 4 वर्षांपासून धूळ खात. केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्यानं इमारतीचा वापर नाही. रिक्त पदं भरण्यासाठी दिलेला प्रस्ताव प्रलंबित. वाशिम जिल्हा परिषद राज्यात प्रथम विकास योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केल्यानं पीडीआय मध्ये जिल्हा परिषद प्रथम आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या स्वीपर मशीन साई मंदिराच्या सेवेत. कमी वेळात मंदिर परिसराची साफसफाई होणार. जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे येथील एशपॉडमधून होणारी राखेची वाहतूक नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारे वाहन रोखले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतो. केंद्रीय कांदा निर्यातीचा खेळ आहे. कांदा उत्पादकांचा आर्थिक मेळ बिघडल्यानं सत्ताधाऱ्यांना मतदान करू नका. राज्य कांदा उत्पादक संघटनेचं आवाहन. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी पेरणीला पसंती. खुरपणी आणि डरबणीच्या कामांना वेग आलाय. नवी मुंबईत बाजारपेठेत विदेशी सफरचंद दाखल. विदेशी सफरचंदाला बाजारात मोठी मागणी. गोंदियाच्या बाजारात भाज्यांची आवक घटली. अवकाळी पावसाचा फटका. भाज्यांचे दर कडाडले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद राहणार. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर. दररोज 10,000 क्विंटल सोयाबीनची आवक. धाराशिव जिल्ह्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपायला सुरुवात. तरुणा साखर कारखान्याचा 3,12,000 मेट्रिक टनाचं गाळप. राज्यात पाणी टंचाईचं संकट. धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक. 3,000 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू. बदलापूरच्या उल्हास नदीवर जलपर्णीचं आच्छादन. उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसागणिक भर. लातूर जिल्हा प्रशासनानं पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली. उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं सुरू केलंय. धाराशिव जिल्ह्यात तलाव धरणातील गळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार
या योजनेमुळे अंतर्गत गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातही भूकंपाचे धक्के. भूकंपाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. परभणी शहरासह पूर्णा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 6:09 जाणवलेत भूकंपाचे धक्के. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात भूकंपाचे धक्के. 4.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता. नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानीच्या मंदिरात रविवारी होळी तर सोमवारी धुलीवंदन साजरं केलं जाणार. 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार. शिर्डी शहरात खासगी पार्किंगमध्ये भरदिवसा गोळीबार. 2 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती. राज्यात 1 महिना पुरेल इतकाच क्षयरोग औषधांचा साठा शिल्लक आहे. स्थानिक पातळीवर औषध उपलब्ध होत नसल्यानं राज्यामध्ये मोठं संकट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 600 कोटींच्या विकास कामांना ब्रेक लागला. लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबई महानगरपालिका सुरक्षा रक्षक महिला कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेलं आहे. होळीसाठी चाकरमानी निघाली गावाला. राज्यभरात जाणाऱ्या सुमारे 1,500हून अधिक नियमित एसटी बस हाऊसफुल. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची रेलची प्रणाली शहरातील रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन. बदली तात्काळ रद्द करावी यासाठी पुणेकर उतरलेत रस्त्यावर. पुण्याच्या आंबेगावमधील नारायणगड परिसरात आदिवासी भिल्ल समाज बांधवांचं आमरण उपोषण. वन विभागानं अनधिकृतपणे केलेल्या अतिक्रमण कारवाईविरोधात उपोषण सुरू. पुणे शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवरील माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत वाहन बंदी. विनापरवाना रस्ते खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचा इशारा. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं भव्य शिवराय महासंचलनाचं आयोजन करण्यात आलं. फोर्ट ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत संचलन असणार. BCA, BMS, BBA, BBM या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश CET मार्फत आता होणार. नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात शेततळ्यात पडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. घटनेमुळे गावात शोककळा. भंडारा जिल्ह्यातील एक कोसलवाड्यात भरदिवसा 6 लाखांची घरफोडी प्रकरणी एकाला अटक तर 1 जण फरार. महामार्गावरील वृक्षारोपणाची खोटी माहिती आढळल्यास ऑडिट करू. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा.